ऐसे क्या मुंह बनाता है वो, जो टेरी बेयर के जैसा है कुछ, उसका अभी बार बार नाम लेने के लिए भी अच्छा नहीं लगता है। कैसा खासदार बना है अल्लाह ही मालूम। जब देखो तब उसको सिर्फ अपनी राजनीति चमकाने के लिए मुसलमानों की ज़रूरत पड़ती है। क्यों कि अगर मुसलमानों की उसको ज़रूरत नहीं पड़ती तो वो आए दिन मुसलमानों को गालियाँ नहीं देता था। हाल ही में उसने मदरसों के बारे में बताया। नीतीश राणे की नाम बताने के लिए डरती नहीं हूँ, लेकिन वैसे लोगों के नाम लेने के लिए घिन आती है अभी तो, कि क्या नाम लेने का ऐसे आदमी का। मैंने तो उसको एक बार चूड़ियाँ भी फेंक के दी थी कि भाई ये चूड़ी पहन अपनी राजनीति चमकाने के लिए, और उसको ये भी कहा था कि अपने बाप से राजनीति सीख करके, लेकिन उसके अंदर वो चीज़ है ही नहीं। क्या कर सकते। वो जो बार बार कहता है मराठी बोला मराठी बोला, अरे काय बोला, तुला काय ऐकायचं आहे मराठीत ते सांग ना, आम्ही तुला सांगतोय, ये तू आमच्याशी बोल, आम्ही तुझ्याशी मराठी बोलतो, काय ऐकायचंय तुला, ये बाळा ये आमच्याशी बोलायला ये, आम्ही तुझ्याशी मराठी बोलतो। आम्ही कोकण पट्ट्याचे राहणारी लोक आहोत, कोकणमध्ये मराठी जास्त बोलतात, कोकणी बोलतात, आणि तू इथला राहणारा असून, आमचा भाऊ असून, अशी घाणेरडे प्रकारचं जे राजकारण तू करते मुसलमानाबद्दल, याची खूप आम्हाला एकदम घिन यायला लागली। तुझ्यासारख्या माणसाबरोबर काय करायचं हे डोक्यात येत नाही। कारण की आज हे जे घाणेरडे शब्द हे वापरते ना तो, आतंकवादी एम तेम, तुम्ही मला सांगा ह्याच्यामध्ये दम आहे का सांगायला की बाबा काय मोदीजी तुम्ही जरा मराठीमध्ये बोला म्हणून? बोलणार का मोदीजी मराठीमध्ये? येते का त्यांना मराठी? कळते का मराठी? मेंटल। त्याच्यानंतर जा अमित शाह, त्याला विचार मराठी येते का? फक्त महाराष्ट्रामध्ये बोंबलायचा, इतर जागे सर्व सोडायचा, इथं सांगायचं मोठ्याचं मटण खाऊ नका, गोव्याला मोठ्याच्या मटणाचे मोठे दुकानं एकदम जास्त मोठ्या प्रमाणात। काय म्हणजे तुम्ही काय करायला बघताय? देशाचं जेव्हा राजकारण चालवताय तर देशाप्रमाणे चालवा, एक नियम सर्व जागे लागू करा। फक्त महाराष्ट्रामध्ये असं ह्याच्यामध्ये तसं आपली फक्त मतदानासाठी लोकांचे गळे कापू नका। तुम्ही एक भावाला दुसरे भावाशी लढू नका। हिंदू मुस्लिम हे भाऊ आहेत आणि एक भावाला तुम्ही दुसरे भावाशी लढवताय, हे चुकीचं आहे। तुम्ही याचा परिणाम तुम्हाला भुगतावा लागल। आता तरी थांबा कुठेतरी, आणि मी नितेश राणेंशी वडिलाशी परत एकदा हात जोडून विनंती करते की ह्याला तुम्ही समज द्या या व्यक्तीला, की हा वारंवार आमच्या मद्रसेंवरती आमच्या ह्याच्यावरती काय येते, हा व्यक्ती काय त्याला वाईट वाटते आणि कसल्या गोष्टीची भीती आहे हो तुम्हाला? तुम्ही सांगितलं मटण मोठ्याचा खाऊ नका, आम्ही बंद केला, ठीक आहे, तुम्ही बोला मराठी बोला, आम्ही त्यालाही हे करतोय, आम्ही तुमच्याशी घाबरत नाही, पण आम्हाला एक प्रेमाने राहायचं आहे, आम्हाला आमच्या भावाबरोबर भांडायचं नाही। आम्ही भावाचा आदर करून हे करून आपला मराठी माणसाचा आदर करून आम्ही एक्सेप्ट करतो। त्याचा अर्थ हे नाही आहे की आम्ही वीक आहोत, कमजोर आहोत।